एव्हरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता मी माझ्या भावाचं लग्न आहे, सो मी त्याच्या मांडव स्थापनेला अचानक भयानक चाललेली आहे. ॲक्च्युली मी वर्किंग आहे आणि मला फोन आला, सो मी चाललेली आहे आणि बाबा मला सोडत आहेत. सो लेट्स गो. बसू. माझी आज मांडव स्थापना आहे. म्हणजे लग्नाचा सीझन सुरू झाला आहे फायनली. आता कुठे विश्वास बसतोय स्वतःवर की लग्न आहे. अगेयं सर्वदेवानायं देवित्वं प्रतिगृहीता देवित्वं प्रतिगृहीता मे संसराः सस्यरेता विशदाः करोतुं स्वस्ति वृन्दनां स्वस्ति वापि निपायता सुरासं श्रेष्ठं स्वस्तिनं ते सदा लक्ष्मी अरुंधती चैव कुरेतं स्वस्तिनं ते सदाः. घ्या आता इकडे जागेवर घ्यायचे बांधाला. तिथे आतमध्ये असेल पण आतमध्ये दोन बांधून ठेवलं तिकडे. स्वस्तिरेता विशदाः करोतु मे संसराः. या बसा एवं संसरामुखो असार्थे कुकीफलं ताम्बूलं सर्वमी फलिहारार्थं नारिकेलफलं समर्पयामि. हळद कुंकुलायचं विडा नारळातील नमस्ताः कलिशनी ईश्वरी सर्वभूतानां ताम्यपिं च श्रियं ताम्यपिं च श्रियं संसरास्तस्यरेता विशदाः. हा नारळ बांधा. संसराः सेजातं सेनार्याः करोतु मे संसरा सस्यरेता विशदा स्वस्तिः. आता ठेवा. एवं च सस्यरेता विशदाः. आपलं गावात आहे ना आता. माझ्या पण मी मोठी बहीण आहे. आशीर्वाद. देवाजवळच लागतील. हा माझ्या लग्नाचा ब्लॉग बनवतेस तू बरोबर. ह्याच्या कंटिन्युटी मध्ये नेक्स्ट प्रोग्राम्स येतील. ओके. मग छोटे छोटे असे बनवत राहा. आणि थांब लाईट वर आहे रे. हे बघ किती फरक पडतो. चांगली क्वालिटी आहे मोबाईलची. असेच ब्लॉग बनवत राहा. आजचा पहिला दिवस आहे. आजचा सोनूच्या लग्नाचा पहिला दिवस आहे आणि ह्याच्या कंटिन्युटी मध्ये जेवढे प्रोग्राम्स होतील ते सगळे आपण कंटिन्यू करणार आहोत या व्लॉग मध्ये. सोनूच्या लग्नाची मुहूर्तमेढ रोवली. सोनूच्या लग्नाची मुहूर्तमेढ रोवली. रोवली. किंवा बांधली. पण तू असं पोर्ट्रेट नाही घेऊ शकत का असं? अरे युट्यूब व्हिडिओ अशी असते ना आडवी. अच्छा ते अच्छा. मग मी व्हिडिओग्राफर ठेवू का नको का तुलाच ठेवू? मला दोन व्हिडिओ एकत्र नाही करता येणार. आणि जर मी तुझ्यासोबत अशी बिझी झाले तर बघितलेस आता कोण व्हिडिओ काढायला होतं. एक पर्सन पाहिजे कंटिन्युटी मध्ये व्हिडिओ साठी मला. मग काय फायदा. राहू दे. मग जसं तुला पॉसिबल आणि शक्य होईल तसं तू ब्लॉग बनवायचा. थँक्यू. सोनू ते आम्ही घरी चाललो आहोत. आणि तुला जिथे सोडतोय तिथेच अजून एक तिथेच मांडव हा स्थापना. गौरी. आता मी ते पण ब्लॉग मध्ये घेणार आहे. हो ते पण जाणार आहे. मी आता हे बघा नवरीचं घर आमच्या घराजवळचे. आय डोंट असं गावातल्या घर आवाज येत असेल की नाही, पण आता आम्ही नवरीच्या घराजवळूनच जाणार आहोत. सो तिथलं पण मांडव स्थापना आता चालू आहे. तर बघूयात आता आपण आपल्याला बघायला जर भेटत असेल तर. ओके. बरोबर. हा मग बरं आहे ना पण गावातल्या हा गावात. तिकडे नाही येऊ शकत. सो नाही हा जाऊ मागे शकत. थोडस सोडणार आहे मला. ओके. ते बरोबर नाही वाटत जाणार. मला तरी वाटतं सुरुवातीला. त्याच्यामुळे मग मी तुला मागे एक सोडेल. विराज तर एखाद मिनिटा माझ्यासोबत. आणि हा नेक्स्ट डे आहे आता. आणि उद्या हळद आहे सोनूची. तर आता आम्ही पत्रिका वाटप करतोय. जसं की आता सोनू आणि मम्मी गेलेले आहेत. बबल्या आणि मी बाहेर उभे आहेत. बबल्या आजारी आहे. मी पण आजारी आहे. अय्या बबल्या खूप जास्त आजारी, म्हणजे मी थोडीशी बरी झाली आणि आता तो आजारी पडलाय आणि म्हणून आम्ही जास्त काय आतमध्ये वगैरे जात नाहीत. मम्मी आणि हे जात आहेत.
प्रथमेश आपल्या दादाच्या लग्नाला यायचं हा. हळदीला लग्नाला गोंधळाला पूजेला वहिनी या. पॉकेट घेऊनच ये. मी लावते जरा. आता आम्ही आलेलो आहोत काकांकडे पत्रिका द्यायला. हळदीला लग्नाला गोंधळाला पूजेला लिहून घ्या. साखर घ्या हे द्या म्हणून साखर नको डायबिटीस मग मी आधीच भरून ठेवले तुम्ही यायच्या अगोदर. अशा प्रकारे आम्ही आता नवरीच्याच घरात आलेलो आहोत आमंत्रणासाठी. चालू आहे तिचा. अरे या करवल्या इकडे समोर या. ब्लॉग चालू आहे. बघा नावावर फिरताय की नाही. भाई अरे आहे तू. घेणार ना तू सगळ्यांना घेणार. तिला बरं वाटलं हो. बरं म्हणजे काय काय बोलत कसं आहे बरं झालं नाचतो माझ्या तिकडे कशी गेली तिकडे कशी काय गेली जवळ तुला तिकडं. अरे आम्ही स्वतः गेलेलो बोलवायला. सोयरी कशाला बोलवायला पाहिजे. मी चल बाकी काय म्हणतेस बाकी काय नाही म्हणजे फोटो नको काढायला मग काय आता. साखर जाम झाली साखर. थांब मी घेते थोडी. आणि आमची नवरी. शेवटचे 4-5 घरं राहिले. 4-5 पण नाही 10-12 तर मग ते करून हा बघितली मी ती. बघितली चला मग येतो. चला बाय. इकडे गल्ली येऊन राहिला चाललंय. आता बोल. आता बोल. आता बोल. बोल लवकर. मग असाच येशील तू युट्यूब वर. मी असंच जबरदस्ती त्याला अभ्यासाला नाही तर काय जबरदस्ती आहे बघा. हे मम्मी बाबा त्याच्या आणि त्याला जबरदस्ती मारून अभ्यासाला बसून. हा भरपूर मार खातो. आता बोल. आता बोल. मम्मी पप्पांचा अजिबात ऐकत नाही. बोल बोल बोल. आप क्यों डर रहे हो. या सर्वांनी हळदीला यायचं. गोंधळाला पूजेला हळदीला सगळ्याला यायचं. असं बोला साखरपुडा हळद गोंधळ नंतर बोला. साखरपुडा उद्या आहे. साखरपुड्याचं तुमच्या भाऊबंदाचं वार उद्या किती लवकर 8 वाजताच्या भाजीचं दिलं. काय काय केलं व्हिडिओ लगेच. तुम्ही आता युट्यूब वर बघा.
आणि अशा प्रकारे आमचं आमंत्रण झालेलं आहे. मला सोनिया तुला एक गोष्ट बोलायची आहे आणि सगळ्यांनाच बोलायची आहे की आपण आतापर्यंत लोकांचे लग्न अटेंड करतो, पण आता मला असं स्वतःचं लग्न आलं तर असं वाटतं की खूप मोठी गोष्ट असते लग्न, आणि त्याच्यामुळे ती मेहनत असते किंवा तो थकवा असतो तो आता दिसून येत आहे. दिवसभर आमंत्रणं, सगळी कामं, मग सगळे नातेवाईकांशी सगळ्यांशी पाहुणचार करणं, त्यांना हाय बाय करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये माणूस खूप थकून जातो. आणि हे मला आता खऱ्या अर्थाने समजत चाललंय जेव्हा माझं लग्न येतं. ओके, हे मला सांगायचं खेळायला लागले. उद्या मी तुमच्या पडला पाहिजे तुम्ही हे माझ्या पाय पण मी मोठी बहीण आहे. आयुष्यमान भव. हे दादाच्या पड. अरे असू दे रे, असू दे रे. हे काकीच्या पड. कोण बोलतोय घ्या, हे घे मीनाक्षी घे. आवाज नाही येते. अंशुल हाय. पळाला. मीनाक्षी काकुला तुम्ही वटण्याच्या गोणी साठवाओ, तुम्ही कोबऱ्याच्या गोणी साठवाओ. सुनीता मामीला तुम्ही वटण्याच्या गोणी साठवाओ, तुम्ही कोबऱ्याच्या आतू बोल आतू. काय बोलते रे आजची गाणं बोलते ना? कशा गाणं बोलते रे? आत्या मम्मी हे माई त्या खरं ना माईच ना स्वाती.
आता माय घेतलास तरी काय. स्वाती आत्या. आत्या काही बंद आहे काय. हा आता आहे. पिनाकिनी वहिनी. दादा बाजू. दादा बाजू. स्मिता आणि संकेत. तुम्ही वटण्याच्या गोष्टी साठवाओ. अक्षदा वहिनी. तुम्ही उठण्याचे टिनू टिनू सोनिया. हर्षल हर्षल. अशी टोपी भेटते तिला. या या लावून फिरते ना. 5 मिनिटात. साबण नाही लावायचा अंगाला. साबण नाही लावायचा अंगाला. आजपासून साबण. पाया पडायचा. अंशुल काय बोललोस तू आता रे. जोरात बोल. जोरात खूप थंडी आहे. मग तू स्वेटर का ना घातलाय. जॅकेट कुठे तुझा. पत्रावला कुठे. असं कुठं जातं. अरे आम्ही बसतो नंतर. जेव लवकर. नाही मी ना मोबाईल ठेवणार. मी तर तुझी व्हिडिओ काढणार फर्स्ट. नाही नो नाही. मग मी आता पण दुसऱ्यांची काढते. आणि इकडे आम्ही आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तू जेवलीस.